नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमी वाटेगाव येथे रिपब्लिकन कामगार सेना जिल्हाध्यक्ष संदीप धुमाळ यांच्या वतीनं विनम्र अभिवादन. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मभूमी वाटेगाव येथे विविध मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. यावेळी रिपब्लिकन कामगार सेना जिल्हाध्यक्ष संदीप धुमाळ, अन्याय विरोधक सेवा समिती वाळवा तालुका अध्यक्ष श्रीमती जयश्री साठे, राष्ट्रीय बहुजन कामगार संघाच्या वाळवा तालुका अध्यक्ष वनिता सोनवले तसेच कार्यकर्ते उमेश मदने, सचिन मिसाळे आणि श्रेयस धुमाळ उपस्थित होते. जयंतीनिमित्त वाटेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या पोवाडा कार्यक्रमात शाहीर देवानंद माळी, शाहीर पृथ्वीराज माळी आणि त्यांच्या कलावंत टीमने आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा, साहित्यांचा आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ऐतिहासिक जन्मघराला उपस्थित मान्यवरांच्या वतीनं अभिवादन केलं. यावेळी रिपब्लिकन कामगार सेना जिल्हाध्यक्ष संदीप धुमाळ म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी जनतेच्या वेदनांना शब्द देणारे महान लोकशाहीर होते. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिली. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये जपण्यासाठी त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. नव्या पिढीने अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा पुढे नेऊन समाज प्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे करावे. लोकशाही, शाही सम्राट, लोककवी, समाज सुधारक डॉक्टर अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवसाच्या शाळेवरती त्यांनी दलितांचा इतिहास लिहिला. बहुजनांचं सुख आणि दुःख आपल्या वाङ्मयात त्यांनी मांडलं. कादंबऱ्या म्हणू नका, उभं म्हणू नका, जीवन प्रवास म्हणू नका, समाज सुधारण्याची गीतं म्हणू नका आणि हक्काचा वाटा मागणारी आणि न्याय व्यवस्था आणि समाज व्यवस्था. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.